जिंकला श्री 11 दिवा डोंबिवली स्टार ने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी पण दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक केला करण पाटील, त्या सोबतीला रोहन चिले. गोवंडीचा एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक केला करण पाटील, त्या सोबतीला रोहन चिले मॅन फ्रॉम कल्याण. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन ओमकार पाटणे यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. किरण शिंदे पण बॉल चेक करतायत आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे अजित निकम सर 1 to go. त्याचबरोबर संदीप आचार्य सँडी, मुंबई पासून दुबई पर्यंत ज्यांनी क्रिकेट खेळला असा संदीप आचार्य सँडी. एसपी दादर, विक्रोलेस विक्रोळी, A1 भांडूप, सल्फादेवी मुलुंड. खूप चांगला क्रिकेट खेळत असताना संदीप आचार्य देखील चर्चा राहिली गेली. असल्फा घाटकोपर. लेट्स प्ले, रेडी टू फाइट. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. लेट्स प्ले. हलकीशी गरमी पण वाढली मुंबईत, त्यामुळे मित्रांनो पाणी पण जास्त पिया, आपल्या शरीराची पण काळजी घ्या. आजचा शेवटचा व अंतिम दिवस, लोटे चषक जिंकणार कोण? लेट्स प्ले. पहिली ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर ओमकार पाटणे या वर्षी चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. वायकट्ट्याला पण सिरीज मिळवली. यामुळे पहिलाच बॉल फ्लिक केला गेलाय. करणचा एक कॅल्क्युलेटेड स्ट्रोक पाहिला गेला. गोवंडी परिसरातून बिलॉंग करत असताना चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळला गेला. मग रॉयल, असल्फा, साई सिद्धी मानखूर, खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. ओरम क्रिकेट पण खूप चांगला खेळला करण पाटील. मिस्टर ऑल फॉर्मॅट, प्रत्येक फॉर्मॅट मध्ये करणची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. या बॉल समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसताना पाहिला गेला. सनी तिकडे आहेत, येईल डॉट बॉल. आजचा शेवटचा दिवस आहे. अंबरनाथकरांचा वर्ल्ड कप आपण पाहत आहोत. श्री क्रीडा मंडळ आयोजित, कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता भगवानजी लोटे साहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1,09,696. छोटी गोष्ट नाहीये. कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता एवढं मोठं आयोजन करणं सोपं नाहीये. लगेच कुपन पण आपण, म्हणजे आजच्या दिवसामध्ये कुपन्स पण आहेत. कुपन मध्ये मिळते त्याला कूलर आहे. प्रत्येक बॅटर, बॉलर, फिल्डरला मोबाईल आहे, काय नाहीये. संधीचं नाणं मॅन ऑफ द मॅच म्हणून. आणि जो 15 रन्स पेक्षा रन्स करेल मिस्टर आमचे 360 स्पोर्ट्स अनंत वाघ यांच्याकडून बॅट आहे. स्पेशल प्राइस आहे. या बॉल देखील लेगस्टिकच्या बाहेर आणि तिकडे करणच्या कॉन्फिडन्स वरून मला वाटलं की हा वाईट बॉल आहे. कारण की बघा, बॅट्समनच्या हालचालीवरून समजतं की वाईट आहे की नाही. ओमकार पाटण्यांनी सांगितलं की मला वाटतं लागलाय, परंतु करण बोलला तू रिव्ह्यू घे, बॉल नाही लागलाय. कॉन्फिडन्स त्यांनी सांगितलं. या बॉल फ्लिक केला गेलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. करणला माहिती की रन चालू ठेवणं गरजेचं आहे. रोहन चिले नॉन स्ट्राईक एंडला आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना चर्चेत राहिली गेली आहे. जॉर्ज हिरमल कल्याण, महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट मधला एक मातब्बर संघ. या बॉलवर हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स मात्र तिकडे एक रन खूप महत्वाचा असताना धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 5 रन झाले धावफलकावरती. 1 to go. या बॉल गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला आणि तिकडे लाऊड अपेल. ओमकार पाटण्याचे जबरदस्त एफर्ट्स. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. आपण पाहू शकतो आपण तिकडे दगदग वाढली आहे. बघूयात आता अंपायर्स आमच्यापर्यंत काय निर्णय कळवतील. लोटे चषक आपण आज पाहत आहोत. भगवानजी लोटे साहेब, माननीय श्री भगवान सुभाष लोटे, नॉट आउट. परंतु एफर्ट्स पाहू शकतो आपण ओमकार पाटण्याची जबरदस्त एफर्ट्स. आणि करणला पण माहिती आहे की थोडं चान्सेस तिकडे होते. जर आपण थोडा अजून जर लेझी केलं असतं विकेट जाण्याची शक्यता होती, परंतु ओमकारने चांगले एफर्ट्स दिले. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला बिनबाद. 6 रन्स. आमच्यासोबत निलेश वैती सर आमच्या स्कोरिंग साठी आणि आमचे मित्र पवन शेलार.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विशाल येत आहेत. विशाल जाधव. सुरुवातीला चेंबूरसाठी पण चांगलं क्रिकेट खेळले विशालने. आता दिवाला स्थलांतर झाले त्यामुळे दिवा परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत विशाल जाधव. स्ट्राईकला करण पाटील. बॉलिंगसाठी विशाल जाधव. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन्स आलेत. उर्वरित 18 बॉलमध्ये रन्स करावे लागतील टीम जॉर्ज 11 कल्याण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पहिलाच बॉल व्हाईट बॉल. एक रन खूप महत्वाचा आहे आजचा शेवटचा दिवस. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर करण थोडे स्किड झाले. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावं लागेल. सोपं नाहीये ह्या ग्राउंडवर खेळणं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करून खेळावा लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं विशाल. स्ट्राईकला करण पाटील. या बॉल हलक्यात आणि ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. यस, प्रत्येक बोल्ड जो बॉलर काढेल आकाश चायना लक्ष दे इकडे. प्रत्येक बॉलरने जर बोल्ड काढला तर 1000 रुपयाची त्याला पारितोषिक आहे. म्हणजे बॉलरला मी सांगतोय. आणि जर लगातार हॅट्रिक घेतली, करण सोडा हॅट्रिक घेतली तर 3000चं पारितोषिक आहे. आणि लगातार 3 बाउंड्रीज मारल्या लॅबो, लगातार 3 बाउंड्रीज मारल्या तर 2000चा कॅश प्राइस आहे. ओमकार पाटणे आपण पण याकडे लक्ष द्यायचं. लगातार 3 बाउंड्रीज मारल्या तर 2000चं प्राइस आहे. किरण शिंदे लगातार 3 विकेट घेतल्यात तर 3000चा कॅश प्राइस आहे. आणि जो बॉलर बोल्ड काढेल, क्लीन बोल्ड, त्याला 1000 रुपये. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत असल्फा रॉयल त्यांच्या विरुद्ध उरण रायगड ग्रामीण. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. सो आपण दोन्ही टीम्स त्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आहे. नो बॉल आणि नो बॉल आहे. कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर अंपायरने चेक केलं होतं. रन्स आपण पाहता एक्स्ट्रा रन्स ती पुढे जाईल. त्याच्यामध्ये झूम करून बघितलं बघ त्याच्यात म्हणून तिघांनी घेऊन गेलो. चल मॅच चालू करायची आहे. चला जो अंपायरचा डिसिजन असेल तो एक्सेप्ट करावा लागेल तुम्हाला. रोहन चिले आणि गँगुली थोडं बातचीत करतात. त्यांचं ते प्रेम आहे की रन्स बॅटिंग कशी करायची, मॅच कशी पुढे घेऊन जायचं.
संकेत लेट्स प्ले. रन झाले आतापर्यंत 10 रन झाले धावफलकार विशाल थोडे अडचणीमध्ये आले कारण की एक्स्ट्रा रन येतात. स्ट्राईकला करण पाटील या बॉलवर शेप आउट झाले. गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होते. बघा ना करणचा फुटवर्क होण्याची जी पद्धत आहे प्रॉपर लेदर बॉल क्रिकेट पण खूप चांगलं खेळलाय. बॅट पकडण्याची जी पद्धत आहे खूप सारा अनुभव आहे करणकडे. अगदी कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळला. अंडर ओपन टर्फचा देखील एक वेगळी बॅटिंग पाहण्यासारखी राहिली करणची. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 रन झाले धावफलकावरती. दुसरी ओव्हर चालू आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा सिंगल केला गेला आहे. जबरदस्त असं आयोजन लोटे चषक. पहिल्या मॅच पासूनच देखील आपण हे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. केतनजी लोटे त्यांचे सर्व मित्र आज टुर्नामेंट करणं म्हणजे सोपं नाहीये. जे मोबाईल घेऊन आले त्यांनी रील जर चांगली बनवली तर त्यांना पण प्राइज आहे. हा मी पण एक बनवली आहे. थोडं एडिटिंगचं बाकी आहे. दुपारी एडिट करून मी पाठवणार आहे ती रील. सांधीचं नाणं पण आहे आपल्या मॅच साठी. या बॉल हवेत खेळले गेलेत. थोड्या वेळासाठी फटका फसला होता परंतु 1 रन तिकडे मिळेल. स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत 15 रन झाले धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं करण पाटील. यावर देखील पुन्हा एकदा परंतु वरून बॉल ट्रॅव्हल झालाय. वा मित्रांनो करणची बॅटिंग आवडली. करणसाठी टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग करण पाटील. जबरदस्त खेळाडू आहे. घोमंडी स्टेशनसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. देवनार गावातून बिलोंग करत असताना आई माऊली गोवंडी. करण पाटील 15 रन्स करेल कुठलाही बॅटर तर त्याला 360 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट आहे. आमचे अनंत वाघ मॅगी अंबरनाथचा एक जबरदस्त खेळाडू. ऑल इंडिया आयकॉन मध्ये त्याची पण ओळख राहिली गेली आहे. मॅगी बॉलिंगसाठी किरण शिंदे. पहिला बॉल हलकासा मागे टप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. थांबून ठेवलं गेलं. येईल आपण पाहिलं तर तिकडे डॉट बॉल. गुड बॉलिंग किरण शिंदे. डोंबोलीचा अजून एक ऑलराऊंडर ज्याच्या पण नावावर 2 बाईक आहेत. यावर देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. किरणची बॅटिंग बॉलिंग पाहण्यासारखी राहिली. मागील 4-5 वर्षामध्ये मग टर्फ क्रिकेट पण खूप चांगला खेळला. स्लो स्पिन मातीतलं क्रिकेट एक चांगला खेळला. अंडरआर्म ओपन आणि कुठलाही फॉर्मॅट असू दे किरणची सेम ऍक्शन आहे. जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे त्याची. यावर देखील समोरून बॉल फिरवला होता नॉन स्ट्राईक एंडला आणि काल एक टीम ओव्हर थ्रो मुळे बाहेर गेली आहे. मी अनाऊन्स यासाठी करतोय कारण की ओव्हर थ्रो खूप मॅटर करतात. छोटं ग्राउंड आहे त्यामुळे चुकीला माफी नाहीये. स्ट्राईकला करण पाटील. बॉलिंगसाठी किरण शिंदे. या बॉल देखील जबरदस्त स्क्वेअर कट वेल बॅटिंग. क्या बात आहे. करणनी मारल्यानंतर त्या काकांना सॉरी पण बोलला. काका सॉरी. या बॉलवर समोर खेळले गेलेत. करण पाटीलचा धमाका. केपी 47 ब्रँडेड फटका. रन मिळतील 4. काय जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. कडक करण पाटील आणि 15 रन झालेत करणचे. तो त्याला 360 स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याला बॅट आहे. मित्रांनो करणची बॅटिंग आवडली तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग करण पाटील. सबसे कातिल करण पाटील. सुरुवातीला साईसिटी मानकूर संघापासून जी सुरुवात केली त्यांनी मासल्फा रॉयल जॉर्ज यावर देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला होता. स्लोअर वन पाहिला गेलाय. करणनी थोडी स्माइल केली. रन जर पाहिले तर आतापर्यंत 23. 23 धावा झाल्या धाव फलकावरती.
पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन सर पाहिले आतापर्यंत 23 रन झाले धावफलकावर. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर दिव्याचा एक वेगवान गोलंदाज अक्षय गुरव. खूप चांगला क्रिकेट खेळला गेला अक्षय गुरव. एक इकॉनॉमी बॉलिंग करत असताना अक्षय गुरव देखील चर्चेत राहिले गेलेत. यावर्षी वायकट्ट्यासारख्या देखील क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवला अक्षय गुरवने. मोठी अचीवमेंट आहे त्याच्यामध्ये, कारण की एवढं वर्ष क्रिकेट खेळतोय तर एक चांगल्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला परफॉर्मन्स करायला भेटतो. आज लोटे चषकामध्ये पण अक्षय गुरव विरुद्ध रोहन चिले. पहिला बॉल हलक्यात आणि सिंगल केला गेला. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 24 रन झालेत. या बॉल देखील पुन्हा एकदा सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॅटिंग. रोहनला पण माहिती आहे की आपण मॅच मध्ये आलो आहे. आता बॉल टू बॉल रन जरी केले तरी 30-32 टार्गेट पण या ग्राउंडवर खूप आहे. जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये करण पाटील. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी तयार राहायचं. असल्फा रॉयल आणि उरण ग्रामीण रायगड. रोहनची देखील 1-4 ला बॅटिंग पाहण्यासारखी राहिली नेहमीच. मग गत वर्षी आनंद दिघे साहेबांची देखील ठाण्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता रोहन चिलेने. यावर देखील पुन्हा एकदा सिंगल. 27 रन झाले धावफलकावरती. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर पाचवा आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी एक सिंगल खूप महत्वाचा होता आणि सिंगल आलाय. 1 to go. शेवटचा बॉल फेस करतील करण पाटील. या बॉल समोर खेळले गेलेत आणि तिकडे एक रन खूप महत्वाचा आहे. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. चला टॉस साठी यायचं आहे. असल्फा रॉयल आणि त्यांच्या विरुद्ध रायगड उरण ग्रामीण. उरण ग्रामीणचे खेळाडू कोणी असेल तर रायगड आपण टॉस साठी आणि असल्फा रॉयल. सचिनजी लोटे यांना विनंती करेल की आपण टॉस साठी यायचं आहे. रायगड उरण ग्रामीण एका साईडला असल्फा रॉयल. सचिन राणे इन ऍक्शन मध्ये आहेत आणि सचिनजी लोटे. 2 सचिन व्यासपीठावरती आहेत. मोस्ट वेलकम. प्रणील घाडगे आमच्या सोबत आहेत. कामोठे परिसरात एक चांगले क्रिकेट खेळले गेले आहेत. सो आपण टॉस करत आहोत. लोटे चषक. हा लेजंडला पहिलं तर बोललं की राणी सरांना मागू दे. ओके. लोटे हेड टेल आहे. ओके. हेड आणि टेल आहे. ओके. हेड आलाय. मास्टर माइंड सचिन राणे आपल्या समोर आहे, ज्या अंबरनाथच्या खेळाडूंना घेऊन बोलवून मुंबईत त्यांना क्रिकेट खेळवलं, जिंकलं, हारले. परंतु सचिन राणे आज अंबरनाथच्या अनेक बॉलर्सला तुम्ही मुंबईत संधी दिली. सचिन राणे आज अंबरनाथमध्ये एवढं मोठं आयोजन होत आहे, काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि प्रथम तर मी केतनला थँक्स बोलेल. ॲक्च्युली त्याने गेल्या वर्षी पण मला बोललेला की ही टुर्नामेंट खेळायला आहे, पण काही कारणास्तव मला जमलं नाही खेळायला यायला. पण ह्या वर्षी मी आवर्जून त्याला स्वतःहून कॉल केला की आम्ही खेळायला येतोय म्हणून. तर त्याने मला एंट्री दिली, त्याच्याबद्दल थँक्यू केतन. अजून एक प्रश्न असेल राणे, मुंबईची अंबरनाथची ॲक्शन मग तुम्ही अनेक बॉलर्स इकडून पाहिले गेले, तर असा कुठला बॉलर ज्याला तुम्ही मुंबईत म्हणजे हा माझा हुकमी एक काय? नो डाऊट साईज असा एक अंबरनाथचा माझा जो बॉलर होता तो माझा हुकमी एकच होता. म्हणजे त्याच्याकडे जेवढं व्हेरिएशन होतं
तेवढं मला तर वाटत नाही कुठच्या अंबरनाथच्या बॉलरकडे आजपर्यंत म्हणजे मी बघितलं तर तेवढं व्हेरिएशन कोणी केलं असेल. आणि झालं तर अंबरनाथ जी शैली आहे ती खूप सुंदर आहे आणि अंबरनाथच्या बॉलरने ती मुंबईत येऊन पण गाजवली आहे त्याने. त्याच्यात दुसरा बॉलर माझा एक भूषण होता आणि चिक्कू होता. त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे आमच्या टीममध्ये खेळून चांगली बॉलिंग वगैरे केली. त्याच्यामुळे जी बॉलिंग ॲक्शन आहे अंबरनाथची खूप फॉर्मला आली मुंबईत पण. राणे, अजून एक प्रश्न असेल की आज सगळे यंगस्टर ही क्रीडा स्पर्धा बघतायत, काय सल्ला द्याल? आज अंडरआर्म क्रिकेट एवढे वर्ष तुम्ही खेळलाय, काय सल्ला द्यायचा बोललं तर फक्त क्रिकेट आहे ते तुम्ही एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट प्रमाणे खेळा आणि जास्त काय भांडण वगैरे करू नका. तेवढंच जेवढं काय प्रॉब्लेम्स असतील ते ग्राउंडपर्यंतच राहून देत, ग्राउंडच्या बाहेर असून देत नको. महत्वाची मॅच आहे, टॉस जिंकल्यात, काय निर्णय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मास्टर माइंड सचिन राणे आपल्यासोबत होते. प्रनिल घाडगे आहेत आपल्यासोबत, एक युवा खेळाडू आहेत. रायगड, उरण, पनवेल, कामोडेचे तुम्ही स्टारकास्ट घेऊन आलाय. समोर बलाढ्य संघ आहे आणि लोटे चषक. आज तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न करता एवढं मोठं आयोजन आहे, काय म्हणाल? नाही, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आमच्यासाठी, कारण की आम्ही जास्त क्रिकेट खेळत नाही मुंबईमध्ये आणि हे एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. त्यामुळे इथे आम्हाला चान्स दिला त्याबद्दल खरंच मी धन्यवाद मानतो पूर्ण लोटे चषक समितीचं. आणि चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि काय उरणचे खेळाडू आहेत, कशा प्रकारे टीम बांधणी केली आहे? नक्कीच आम्ही प्रयत्न करतो की रायगडचं जेवढं क्रिकेट आम्ही प्रमोट करू शकतो तेवढं करू शकतो. आणि रायगड, पेन, पुरण, कामोड्यातले काही प्लेयर आहेत, सो चांगली संघ बांधणी केली कल्पेशनी. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. थँक्यू सो मच. सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. लोटे चषकाचा शेवटचा दिवस, तुम्ही आनंद घ्या. धन्यवाद. थँक्यू. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवातीचे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीषी बागडे सर आपल्यासोबत जॉईन होतील. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच सागरजी मोरे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्य शू सर्वदा. गणपती बाप्पा, गणपती रायालाही वंदन करत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांनाही मानाचा मुजरा करूयात आणि या वर्ल्ड कपच्या फायनल डे मध्ये करूयात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अंडरआर्मच्या क्रिकेट मधले दोन दादा संघ लढाई करतायत. एका संघाने अनेक वर्ष ते वर्चस्व गाजवलं तर दुसऱ्या संघाने खूप कमी कालावधीमध्ये त्यांचं नाव त्या शिखरावरती नेण्याचं कार्य केलंय. आपण पाहतोय कल्याण मधील सगळ्यात सुदृढ संघ, त्याचं नाव जॉर्ज आहे. तर एका दिशेला संपूर्ण महाराष्ट्राला सध्या तरी वेळ लावणारा श्री 11 दिवा डोंबोलीचा संघ आहे. सिंगल डबलचं हे क्रिकेट आहे. लक्ष मोठं आहे, 29 धावेचं लक्ष पाहायला मिळते आपल्याला. कारण सोडा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ही कला दाखवण्याचा प्रयत्न अनुभवनी पहिल्याच बॉल वरती केला होता. स्वीपचा प्रयत्न केला, बॉल व्यवस्थित टाइम झाला नाहीये. टाइम जरी नाही झाला तरी देखील ती सिंगल मिळते. एक एक रन महत्वाची आहे. तसं सागर सरांनीही उल्लेख केला ना, एक एक धाव महत्वाची. हा तुम्ही विश्वकप खेळता, इथे सहजतेने तुम्हाला काही मिळत नाहीये. इथे प्रत्येक गोष्टीसाठी तो घाम गाळावा लागतोय. आणि म्हणूनच सर आपण म्हणतो ना की पाणी से नहाने वाले सिर्फ लिबास बदलते हैं, लेकिन पसीने से नहाने वाले इतिहास बदलते हैं. इतिहास बदलायचा असेल, वर्ल्ड कप वरती छाप सोडायची असेल तर मात्र ती मेहनत करावी लागेल. ओमकार पाटणे सध्या तरी स्ट्रायकिंग एंड वरती. या खेळाडूने देखील खूप कमी कालावधीमध्ये त्याचं नाव त्या शिखरावरती नेलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचचं सिरीज मिळवणं ही त्याची सध्याची एक ओळख राहिली आहे. ओमकार पाटणे स्ट्रायकिंग एंड वरती आहे, पण समोर आव्हान तेवढंच मोठं असणार आहे, तेवढंच कठीण असणार आहे. कारण सोडा देखील त्याच दर्जेचा खेळाडू आहे. मग मोठ्या मोठ्या संघांमध्ये त्याची वर्णी लागते आणि आता इथून चांगलं कार्य करणं तेवढंच गरजेचं आहे. ही अगदी जी शांतता पसरली आहे मैदानाच्या बाहेर, ती शांतता मित्रांनो वादळाच्या पूर्वीची आहे. तुमच्या खिशामध्ये ती चावी असेल ना, ती पडल्यानंतर तो ठणकन आवाज येईल आणि तो आवाज आल्यानंतर तुम्हाला हे सांगून जाईल की ही शांतता थोडीशी वादळापूर्वीची आहे. कारण सोडा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 2 पावलांचा त्याचा तो रन अप, त्याचबरोबर ती डिलिव्हरीची स्ट्राईड अप्रतिम. समोर फेस करण्यासाठी देखील आव्हान मोठं आहे. ओमकार पाटणे स्ट्रायकिंग एंड वरती आहे. बॅकफुटला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, लाजवाब. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. हा स्ट्रॅटेजिकल गेम आहे. लोटे चषकामध्ये तुम्हाला ती स्ट्रॅटेजी पाहणं गरजेचं आहे. पंच सांगतात जाऊया तिसऱ्या पंचांकडे आणि ते चेक करूयात आपण की ती ऍक्शन होती ती थोडीशी दंडनीय आहे, तो हात थोडासा वरून आलाय की मग तो रिलीज पॉइंट अगदी अप्रतिम आहे. प्रत्येक गोष्टीची पाहणी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. स्कोअरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये संदीपजी आचार्य सरांना तुम्ही स्कोअरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये पाहताय आणि मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये ज्या नावाची छाप, ज्या नावाची चर्चा संपूर्ण अंडरआर्मच्या विश्वामध्ये आहे सध्या तरी, अजितजी निकम सरांना तुम्ही पाहताय. हा ऍक्शन आणि या ऍक्शननी देखील बॉल डिलिव्हर केला जातोय. बघूयात पंच काय निर्णय आपल्यापर्यंत सोपवतात. सर
फेअर डिलिव्हरी अंपायर रिव्ह्यू होता ठीक आहे फेअर डिलिव्हरी आहे ती ऍक्शन जी आपण पाहिली ती ऍक्शन अगदी अप्रतिम होती त्यात काहीही आक्षेप घेण्यासारखं नव्हतं चांगलं पंचांचं कार्य देखील राहिलंय आतापर्यंत खेळ आपण पाहिलं तर 3 बॉलचा झालाय त्यावरती 3 रन झाल्यात चला मॅच स्पीडअप करा प्लीज चला मॅचला सुरुवात करायची आहे भरपूर विलंब आपण पाहिला या मॅच मध्ये आतापर्यंत 3 बॉल आणि 3 धावा लागल्या धाव फलकावरती मॅचचा सिंगल डबलची आहे इथे कुणावरती अटॅक केला जाणार आहे कुणावरती तो संयम दाखवला जाणार आहे याची चर्चा आपण करणार आहोत 3 बॉल 3 धावा लागल्या धाव फलकावर शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे कारण सोडा बॉलिंग ट्रॅकवरती आहे समोर ओमकार पाटणे असेल इथे स्वीप करण्याचा प्रयत्न बॉल अंगाला आदळतोय रोहनची डाईव्ह आणि त्याचबरोबर बॉल थ्रो केलाय पण तरी देखील अगदी प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडात तो आवाज आलाय ना त्या मागचं कारण आहे जर ही विकेट मिळाली असती तर मात्र श्री 11 दिवा डोंबिवली संघ हा थोडासा बॅकफुटला गेला असता रोहनने देखील पहा सर्व काही पणाला लावलंय डाईव्ह मारली आहे बॅक केलाय बॉल देखील हळूवारपणे आलाय त्या बॉलला कलेक्ट केल्यानंतर यश उद्ध्वस्त करणं गरजेचं होतं तसं झालेलं नाहीये संधी मिळते त्या संधीचं सोनं आता करावं लागणार आहे ओमकारला देखील एका दिशेने अनुभोईर हे लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन यासाठीही सलामीची जोडी पाहायला मिळते पण करण सोडा ही कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये असेल लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन त्याची बॉलिंग तेवढी सुदृढ आणि तेवढी चांगली तुम्हाला पाहायला मिळते 4 बॉल 4 केल्यात 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे इथे शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केला आलाय डॉट बॉल आलाय तो देखील करणनी फेकलाय चिंगळा बोले वा अजित सरांची देखील एक वेगळीच शैली आहे एक वेगळी स्टाईल आहे आणि त्यामुळेच अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये त्यांच्याही नावाची चर्चा राहिली आहे पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केला होता इथे बॉल हवेमध्ये जातोय आणि अशाच प्रकारे हे चातुर्य तुम्ही पाहताय शेवटचे दोन्ही बॉल डॉट टाकल्यानंतर करण सोडानी हे जे प्रेशर क्रिएट केलंय त्यामध्ये आता इथून श्री 11 दिवा डोंबिवली संघ थोडासा बागफुटला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाचा खेळ झालाय धावा लागल्यात फक्त आणि फक्त 4 धावफलकेवरती येस डीजे ठीक आहे हरकत नाहीये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे तीस धावांचं लक्ष आहे पहिल्या षटकामध्ये आल्यात फक्त 4 धावा बॉलिंग ट्रॅक वरती अगदी साई पालचा उल्लेख केला जातोय 1-2-4चं क्रिकेट आणि त्या 1-2-4च्या क्रिकेटमध्ये सध्या तरी कल्याणकरांकडे असलेलं सगळ्यात मोठं अस्त्र आहे त्या अस्त्राचं नाव साई पाल आहे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे जिंकण्यासाठी त्यामध्ये 18 मध्ये करायच्यात 26 धावा अजूनही करायच्यात पहिलाच बॉल पंचांनी नो कॉल केलाय इट्स अ नो बॉल हा ऍक्शनचा नो कॉल केलाय
आणि त्याचबरोबर पाहूयात आता पंचांकडे मागणी केली जाते का, तर येस पंचांकडे मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. एक मात्र रिव्ह्यू तुम्हाला मिळतोय आणि त्या एक मात्र रिव्ह्यूचा वापर इथे केला जातोय. साईपालच्या त्या पहिल्याच बॉलवरती तो केला जातोय. हा बॉल पण ही मागणी बॉलिंग टीमनी केली आहे, त्याच्यामुळे जर रिव्ह्यू यशस्वी असला तर तो कंटिन्यू राहील, पण जर अयशस्वी झाला तर मात्र तुम्हाला इथून यापुढे रिव्ह्यू मिळणार नाहीये याची नोंद करावी लागेल. 18 बॉल 26 धावा, पण या क्रीडांगणाचा इतिहास राहिला 18 बॉल 26 धावा करणं कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला एखाद दुसरा चौकार या ओव्हरमध्ये मारणं गरजेचं आहे आणि तो चौकार मारण्यासाठी श्री 11 दिवा डोंबिवली संघातल्या सगळ्यात सुदृढ 2 बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये हा नो आहे आणि आता इथून नो. चला डगआउट मध्ये प्लीज थोडंसं कंट्रोल डगआउट मध्ये प्लीज संकेत. साठी सर डिसिजन काय, फेअर डिलिव्हरी डिसिजन आहे. ओके चला 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 स्पीड अप करा. रिव्ह्यू यशस्वी झालाय आणि त्यामुळे तो रिव्ह्यू आता कंटिन्यू राहणार आहे. पहिलाच बॉल आणि सर डॉट बॉल आहे ना, पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय, पहिलाच डॉट आलाय. 17 बॉल आणि 26 धावेचं समीकरण आहे. इथे हा बॉल यशीच्या थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेतो. इट्स अ व्हाईट बॉल. अवंत स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव आता धावफलकेवरती ऍड केली जाणार आहे. 17 बॉल 25 अजूनही हव्यात. आता इथून ओमकारला एक चांगला खेळ करावा लागेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न मनगळाच्या साहाय्याने केलाय, पण साई पालनी आणखी एक डॉट बॉल टाकलेला आहे. पहिलाच बॉल डॉट आला, त्यावरती थोडासा आक्षेप घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यानंतर आपण पाहिलं ना की तंतोतंत डिसिजन आलाय. टीम श्री साई स्पोर्ट्स यांच्याकडून ते डिसिजन आपण पाहिलं. त्यांच्या वाहिनीतनं आपण हे सगळ्या गोष्टी टिपल्या जात आहेत, त्यांचंही कौतुक आहे. पहिल्या 2 बॉलवरती एक्स्ट्राची 1 धाव आणि त्याचबरोबर दोन्ही डॉट ते जास्त महत्वाचे आहेत. पुढचा बॉल बॅकफुट स्क्वेअर काढा, आणखी एक लाजवाब. वा साईपाल काय गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी त्या घडाईच्या काट्यासारखा गर्रकन फिरतोय. डॉट बॉल आलाय. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जॉर्ज 11 संघाची सुरू आहे. पुढचा बॉल आता इथे हे प्रेशर रिलीज करणं गरजेचं होतं. ही विकेट मिळेल का, आणि मिळाली आहे. ती विकेट कुणाची मिळते तर ती विकेट महेश शिंदेची मिळते डायमंड डक वरती. आणखी एक खेळाडू बाद, मोठा झटका आहे. आणि सध्या तरी साईपालच्या नावाची ही चर्चा आहे. एक चांगल्या स्पर्धेमध्ये नुकतीच त्याला बेस्ट सिरीज मिळाली आहे. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्याच्याही नावावरती, आणि तेही फक्त त्याच्या गोलंदाजीच्या बळावरती त्याला मिळालंय आणि तशीच गोलंदाजी सध्या तरी करतोय. पण हे प्रेशर आता रिलीज करावं लागणार आणि ते रिलीज करण्यासाठी सध्या तरी श्री 11 दिवा डोंबिवली संघाचा एक असा नामवंत खेळाडू आहे ज्या खेळाडूची छाप संपूर्ण अंडरमच्या विश्वामध्ये सध्या तरी त्याचा दरार आहे. आकाश येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. भाई या नावाने देखील प्रसिद्ध आहे आणि त्याला आताची ती भाईगिरी सिद्ध करावी लागणार आहे. एखादी चौकार मारणं इथून गरजेचं आहे जर मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे तर. पण साईपाल करू देईल का, मारू देईल का तो चौकार. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. धावा लागल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 पाहायला मिळतात तुम्हाला. 6 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल नासिक डाऊन द ट्रॅक पुढे आला, पण ती जागा मिळाली नाही. सिंगल मिळत आहे. 12 बॉलचा खेळ झालाय. धावा लागल्या 7 धावफलकावरती. 2 विकेटच्या नुकसान आणि इथे श्री 11 दिवा डोंबिवली संघ आता मात्र थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बारा बॉल आणि 23 धावेची आवश्यकता असताना सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती आकाश येतोय.
बघा सगळ्याच टीमला इथून विनंती असेल, पंचाचा डिसिजन अंतिम आहे. जर आपण जास्ती विलंब घेताय, वादावाद करताय, तर मात्र तुम्हाला मॅनेजमेंट टीम कडून नुकताच डिसिजन आलाय की 5 धावेची पेनल्टी देण्यात येणार आहे. 12 बॉल आणि 23 धावेची आवश्यकता असताना हा पहिला बॉलही अप्रतिम हाताळला, पायावरती टार्गेट केलं जात आहे. 12 बॉल 23 धावेची आवश्यकता, 11 बॉल 22 हव्यात, कठीण आहे. अकरा बॉल वरती तुम्हाला अजूनही 22 करायच्यात. सध्या तरी आकाश बॉलिंग मार्क वरती आहे. 11-22 ची मॅच आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मॅचची हलकीशी कडा लागते आणि तिथे देखील आपण पाहतोय अंडरआर्मच्या क्रिकेट मधला सगळ्यात चांगला खेळाडू तो तिथे तैनात केलाय जिथे ती जागा थोडीशी रिस्की आहे. त्याचं नाव सुनील विश्वकर्मा आहे ना. गांगुलीला तैनात केलाय कव्हर रिजन वरती, कारण बाउंड्रीच्याही अगदी जवळ त्याला तैनात करण्यात आलाय. कव्हर रिजन वरती आपण पाहतोय त्याला तैनात केलाय. सिंगल मिळाले पहिल्या बॉलवरती, दुसऱ्याही बॉलवरती सिंगल. 10 बॉल 21 धावेची आवश्यकता असताना बॅट आणि पॅडच्या सरळ आतमध्ये बॉल आहे. काय डॉमिनेशन करून दाखवत आहे जॉर्ज 11 संघ. अप्रतिम डॉमिनेशन त्याचं पाहायला मिळत आहे. 9 बॉल जिंकण्यासाठी अजूनही तुम्हाला 21 करायच्यात. 9 बॉल 21 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र इथून हे खेळल्या जाणारे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. हे भविष्याचे भवितव्याचे आहेत. आकाशला करावं लागेल. भाईला एखादी चांगला चौकार पास करणं गरजेचं आहे जर मॅच मध्ये थोडीशी रंजत आणायची आहे तर. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे व्यवस्थित टायमिंग झालेला नाही आणि विकेट मिळेल का तर येस, आकाशलाही परतावं लागणार आहे. आणखी एक विकेट, ती देखील सांघिक यश मिळत आहे आणि सांघिक टेनिस खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी संपूर्ण कल्याणकरांचं लक्ष लागून आहे ना, कारण जॉर्ज 11 खेळतंय मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ गेम, खूप चांगला खेळ सुरू आहे. सांघिक यश. आणि असंही म्हटलं जातं ना की जेव्हा टीम एकत्र होते, जेव्हा ते 8, 10, 11 खेळाडू एकत्र खेळतात तेव्हा असा काहीतरी खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. 8 बॉल, प्रत्येक बॉलवरती मात्र आता तरी चौकाराचीच आवश्यकता. ओमकार पाटणेला आता करून दाखवावं लागणार आहे. अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधी नाही. या वर्ल्ड कप मध्ये छाप सोडायची असेल तर हे 2 बॉल महत्वाचे आहेत. पुढे आलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, सिंगलच मिळणार आहे फक्त. टॅपचा फटका लाजवाब होता, पण या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय ना टॅप केल्यानंतर सिंगल मिळाली. थोडं थांबूयात. डीजे सांगतोय आम्ही रेडी आहोत, सज्ज आहोत. 7 बॉल 20 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल आता सीमेरेषेच्या बाहेर मारावा लागणार आहे. तो मारेल का आणि आकाश मारू देईल का? खऱ्या अर्थाने याही खेळाडूंनी ती छाप सोडली आहे विश्वकप मध्ये. अंबरनाथचा वर्ल्ड कप म्हटला जातो तो असाच म्हणला जात नाहीये. इथे सहजतेने काही मिळत नाहीये तुम्हाला, ते परिश्रम करावा लागतंय. समोर आला, समोर खेळला, टॅप केल्या बॉलला पण फक्त सिंगलच मिळणार आहे. ओमकार देखील थोडासा निराश आहे, तो देखील थोडासा नाराज आहे. त्यालाही माहित आहे या बॉलवरती जर चौकार नाही लगावलात तर मात्र आता येणारी मॅच ती खूप कठीण होणार. 6 बॉल जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. थँक्यू डीजे. सो आपण आता एक 6 बॉल वरती जिंकण्यासाठी करायचे 19 आणि आता इथे विशाल मागणी करतायत की चौकार आहे, पण पंच सांगतायत बघत पंचांचा निर्णय काय. पंच सांगतात जाऊयात आपण हायकोर्टावरती, तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. जर मात्र या बॉलवरती आला तो चौकार तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा ती संजीवनीचा चौकार असेल, तो देखील विशाल जाधवच्या बॅटमधून. याही खेळाडूंनी अनेक वर्ष खूप चांगला खेळ केलाय, पण सध्या तरी श्री 11 दिवा डोंबिवली संघाला या चौकाराची नितांत आवश्यकता आहे. खुल्या गटाचे सामने तुम्ही एन्जॉय करतायत. प्रत्येक रिजन मधील, प्रत्येक शहरामधील सगळे नामवंत खेळाडू एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा विश्वकप जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 बॉल 19 धावेची आवश्यकता असताना आता हा खेळ मीटर सेंटीमीटरचा आहे ना, कारण बॉल जर लागला असेल पडद्याला, जर बॉल लागला असेल त्या बॅनरला तर मात्र तो चौकार तुम्हाला मिळू शकतोय. जर नाही लागला तर मात्र फक्त सिंगलच मिळणार आहे. इट्स अन बाउंड्री, येतोय चौकार. संजीवनी देणारा येतोय चौकार.
विशालच्या बॅट मधून तो आलाय आणि आता मॅच मध्ये थोडीशी रंजत यायला सुरुवात झाली आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 15 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र जर एखाद दुसरा आला तर आणखी मॅच मध्ये मजा आहे. देवा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. देवाच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं, अटॅक केलाय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हटला जात आहे. अटॅक अजूनही करावा लागेल. 5 बॉल 15. मॅच रंजत करण्यासाठी इथून एखादी अजून करावाच लागणार आहे चमत्कार. तो होईल का? चांगला फटका पण सुनील विश्वकर्मा त्याच्या आजूबाजूला बॉल आला की तो बॉल मात्र त्याच्या हातामध्ये येऊन विस्मावेल यात मात्र शंका नाहीये. डॉट बॉल. 4-15. इथे पंचांनी नो बॉल घोषित केला म्हणजेच काय तर अवंतर स्वरूपाची ते एक्स्ट्राची आणखी एक धाव ऍड केली जाईल. एक्स्ट्राची ती आणखी एक आलेली धाव. इथे संघर्ष मात्र करावा लागतोय. तो संघर्ष आणि तो संघर्ष सुरू आहे सध्या तरी. 4 बॉल 14 धावीची आवश्यकता आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग केली जाते. पंचांकडे अपील करतायत. पंच सांगतात इट्स अन थर्ड अंपायरचा डिसिजन आपण घेऊयात आणि अंपायर सांगतात की माझा रिव्ह्यू आहे. पंचांचा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूयात. हे दिसेल रे. मॅच शेवटपर्यंत सोडायची नाहीये. तो संघर्ष शेवटपर्यंत सोडायचा नाहीये. कारण जिंकणं हारणं हे तुमच्या हातात नसतं. तुमच्या हातात असतं ते चांगले प्रयत्न करणं. तुमच्या हातात असतं तुमच्या संघाने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. तुमच्या गावात तुमच्या शहरात आज संपूर्ण टीव्ही स्क्रीन्स वरती हा वर्ल्ड कप जिथे पाहिला जातोय ना तर तिथे जे प्रेक्षक पाहतायत जे यंगस्टर पाहतायत त्यांना तुम्हाला एनकरेज करणं ही तुमच्या हातात आहे. ती जबाबदारी तुमच्या हातात आहे. तर त्यामुळे तुमचे प्रयत्न चांगले असणं गरजेचे आहेत. विशालही लढतोय. तो देखील अगदी तो एकटा योद्ध्यासारखा लढाई करतोय मैदानाच्या आतमध्ये. पण पाहूया त्या लढाईचा अंत कुठपर्यंत आहे. मॅच मध्ये रंजत आणण्यासाठी आणखी एखादी चौकार मारणं गरजेचं. देवानी चूक केली आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार आला. त्यानंतर त्यांनी एक नो टाकलाय. त्यानंतर आपण एक डॉट बॉल पाहिला. पण त्यानंतर आणखी एक नो बॉल आपण पाहतोय की नाहीये. पंच सांगतात इट्स अनफेअर डिलिव्हरी. म्हणजे काय तर फक्त आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉलवरती जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 3-14. पहिलीच मॅच थोडासा वन साइड एन्काउंटर पाहायला मिळतो आपल्याला. एक संघाच्या संघाने संपूर्ण महाराष्ट्राच्या अंडरआर्मच्या क्रिकेटला सध्या तरी वेट लावलं पण त्याच संघाला थोडंसं बॅकफुटला ढकललं. आपल्या नावाची छाप सोडली आणि आम्हीही आमचा काळ गाजवलाय हे सिद्ध करत असताना जॉर्ज 11 कल्याण संघाने त्यांची छाप सोडली आहे. 3 बॉल 14. येस चला अगदी ते लहान चिमुकल्या खेळावर जे बसलेत ना आमचे प्रेक्षक आमच्या कॅमेरामॅनच्या बाजूला त्यांना सगळ्यांना विनंती आपण इथे वरती जागा आहे तिकडे जाऊन बसा प्लीज. कारण कॅमेऱ्याचा अँगल येतोय आणि त्यामुळे हा तो व्यत्यय येतोय आतमध्ये अडचण होते. प्लीज ते दोघांनाही विनंती तुम्ही या साईडला बसा प्लीज. वरती या. आणि जे सगळे इथे उभे आहेत आमच्या कॅमेरामॅनच्या मागे जे सगळे उभे आहेत त्यांना सगळ्यांनाही विनंती आपण थोडंसं मागे यावं मित्रांनो. कारण जेव्हा तो कॅमेरा फिरवतो त्या अँगलला कव्हर करणं देखील तेवढंच कठीण होतं. 3 बॉल 14 धावेची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. पुन्हा एकदा तो विलंब पाहायला मिळतो आपल्याला. देवा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. देवा बॉलिंग करतोय. चांगली बॉलिंग करतोय. चौकार येतात. त्याच्या विपक्षात हल्ला केला जातोय पण प्रति हल्ल्याची आता आवश्यकता असणार आहे. 3-14. आता इथून मात्र फक्त 3 लिगल बॉल फेकण्याची आवश्यकता होती. त्यातील एक फेकलाय. विशालही परततोय. आणखी एक विकेट. औपचारिकतेकडे आता हा सामना निघून चाललाय. फॉर्मॅलिटीज कडे आता हा सामना निघून चाललाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यात करायच्या 14 स्ट्रेट. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे करणच्या हाताला बॉल आदळतोय. त्यानंतर कॅपला लागलाय आणि मग बॉल आतमध्येच आहे. नवे काही मिळणार नाहीये पण हे डॉमिनेशन तुम्ही पाहताय. एक काळ ज्या संघाने गाजवला आणि आता काळांतराने आलेत पण पुन्हा एकदा काळ गाजवायला रेडी आहेत असा जॉर्ज 11 कल्याण हा संघ त्यांचा वर्चस्व दाखवतोय. इथे डाव्या हाताने आणि त्याचबरोबर विकेटचं पतन झालंय. शेवटच्याही बॉलवरती विकेट मिळते.
Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check. चला यस आपण एक ड्रॉ नक्कीच ओपन करतोय. हॅलो चेक. चेक इज. हॅलो हॅलो चेक. येस आपण सध्या तरी पाहूयात कोण लकी ठरतोय कुणाच्या नावावरती आजच्या पहिल्या मॅचचा हा दिवसातला फायनल डेचा हा पहिला कुपन लागतोय. अनुज सर तुमच्या सोबतच म्हणण्याची संधी 0810 म्हणजेच काय तर 0810 कोण आहे तो लकी विनर 0810 कुणाच्या नावावरती कूलर जातोय. सगळ्यांनी हात आता खिशात घातल्यात आपल्या चिट्स बाहेर काढल्यानंतर एक जण येतोय धावत तो सांगतोय माझं नशीब आज उजळलंय. या साईडनी या साईडनी क्या बात आहे. मी येतोय अगदी पुन्हा एकदा एका यंगस्टरला तो कूलर जाणार आहे. या तुम्ही स्टेज 810 कन्फर्म केलंय त्यांनी देखील 810 पहिल्या मॅच मध्ये. आणि त्याचबरोबर अनुसर उपस्थित राहणंही तेवढंच गरजेचं आहे ना. ते उपस्थितही राहिलेले आहेत. चला यस. अजय चला अजय त्याचं नाव आहे. या आपण अजय कूलर देऊन आपण नक्कीच सन्मानित करतो. मी विनंती करेन सन्मान्य विनोदजी लोटे साहेब आपल्या शुभाचे आपण हे सन्मान सर्व करतोय. आजच्या दिवसातील पहिला ड्रॉ ओपन झाला आणि पहिलाच ड्रॉ मध्ये दरवाजा उघडत असताना आता भाग्यवान आपण पाहतोय प्रेक्षक त्याला कूलर मिळालाय. क्या बात आहे. अक्षय इथे आमच्या समेत आहेत आणि त्याला आपण नक्कीच कूलर देतोय. तदनंतर आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित बरेचसे पाहुणे मंडळी जरूर उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच पार पाडतोय. नुकतंच आपण पाहिलं सन्माननीय आदरणीय दिलीपजी देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण नक्कीच इथे पार पाडतोय. खरं हातानं मोलाचं योगदान नेहमीच संपूर्ण लोटे कुटुंबांना राहिलंय आणि आज खरं हातानं खास करून या स्पर्धेमध्ये त्यांनी भेट दिली आहे. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. मी विनंती करेन दिलीप साहेब आपण या आपला यथोचित मान सन्मान आपण इथे नक्कीच स्वीकारायचा आहे. दिलीपजी देशमुख साहेब इथे उपस्थित होतात आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातो. मी विनंती करेन सन्माननीय सचिनजी लोटे साहेब आपण या आपल्या शुभाचे दिलीपजी देशमुख साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. कारण की नेहमीच सातत्याने लोटू कुटुंबाचं एक वेगळं नातं एक बॉन्डिंग वेगळं आहे त्यांच्याशी आणि खास करून क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. सातत्याने पाठबळ नेहमीच राहिलं या स्पर्धेसाठी आणि संपूर्ण लोटे कुटुंबासाठी. नक्कीच आज सन्माननीय दिलीपजी देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. मायची आपुलकी स्वीकार साल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आहे आणि हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान इथे जरूर केला जातोय. थँक्यू सो मच. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं मगाशी देखील उपस्थित होते सन्माननीय मुकेशजी दवे सर आपण या आपला देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. सातत्याने आपण पाहिला तर क्रिकेट वेडे क्रिकेट रसिक आहेत आणि सातत्यानं नेहमीच पाठबळ राहिलंय. मुकेशजी दवे सर त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करेन मुकेश सर आपण या आपला देखील विशेष सन्मान आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावरती जरूर करतो. येस थोड्या वेळात ते उपस्थित होईल त्यांचा सन्मान आपण थोड्याच वेळात जरूर करू. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि येस मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत या मॅचचा. मी विनंती करेन विनोदजी लोटे साहेब या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभाचे पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जरूर देणार आहोत. आणि जरी पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 18 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या ज्याच्या नावामध्येच आहे रन त्याचं नाव करण आणि ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला करण पाटील आपण मॅन ऑफ द मॅच